नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवघ्या महाराष्ट्रामधले अतिवृष्टीग्रस्त जिल्हे अजूनही आठवड्याभरानंतर सुद्धा सावरलेले नाहीयेत. कारण जवळपास नवरात्राच्या दुसऱ्या माळेपासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच शनिवारी रविवारी पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा नद्यांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाह धरणांमध्ये आला आणि धरणांमधला विसर्ग वाढला. त्यामुळे अतिवृष्टीचं संकट काहीसं थांबते असं वाटत असताना पुन्हा एकदा गावं, शिवारं, शेतं ही पाण्यानं तुडुंब भरलेली आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, पुण्यामधला शिरूर सारखा भाग, इथे अनेक हेक्टर शेती ही अजूनही पाण्याखाली आहे आणि शेतांमधनं पाण्याचा निचरा व्हायचं नाव घेत नाहीये. धाराशिवमधली परिस्थिती आठवडाभरानंतरही बिकट आहे. धाराशिवमधल्या मांजरा नदीला महापूर आलाय. पांढरेवाडीमधली 45 कुटुंब आहेत ज्यांचं स्थलांतर करावं लागलेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की आठवडाभरानंतर सुद्धा स्थलांतर झालेल्या या शेतकऱ्यांना आपापल्या गावांकडे परत येता येत नाहीये. धाराशिवमधल्या भूम तालुक्यातल्या पांढरेवाडीमधली 45 कुटुंब ही एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आली. जेव्हा पाणी वाढलं तेव्हा या सगळ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी इथे आणण्यात आलं होतं. पण आता गावात जायचं तर गावामध्ये घरच शिल्लक नाहीये. त्यामुळे आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही जिल्हा परिषदेची शाळा सोडणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतलाय. या गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचं नुकसान काय झालंय, शासनाकडनं त्यांची मागणी काय आहे, या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी या गावकऱ्यांशी संवाद साधलाय. सरकारकडे ही मागणी की दररोज घर चालवायला 2-5 रुपये लागतील, ती तर शासनाने मदत करावीच. त्याचबरोबर जी आमची मागणी असणारी फायनल ती म्हणजे अशी की शासनाने आम्हाला पुनर्वसन करून द्यावं. आमच्या घरात जवळजवळ गुडघे इतकं पाणी, सगळं अन्नधान्य भिजलेलं आहे. अंगाच्या कपड्यावर इकडे आलेलो आहेत आम्ही इथला. सरकारला एवढीच माझी मागणी आहे की पुनर्वसन व्हावं. हो. आता तिकडे जनावर डोर कोटा तर वाहूनच गेलेला आहे. जनावर पण दुसऱ्याचे कोटे आणून बांधलेले आहेत. आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे आमचा पूर्ण परपंच. आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे. शासनाने करावी ही आमची मागणी. आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले आहेत. शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाही. आणि जी परिस्थिती मराठवाड्याची आहे तीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्राची सुद्धा आहे. उत्तर महाराष्ट्रातले 2 जिल्हे अहिल्यानगर आणि नाशिक यांना प्रामुख्याने या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. चांदवड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे आणि यामध्ये 2 पिकांचं प्रामुख्याने मोठं नुकसान झालंय. यातला एक आहे कांदा आणि दुसरा आहे मका. कांदा आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरात काल रात्री जो मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे मका, कांदा, बाजरी याही पिकांचं नुकसान झालंय. मात्र नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी नेते किंवा सरकारी अधिकारी आतूनही आपल्या बांधावर आले नसल्यामुळे शेतकरी आणखी चिंताग्रस्त आहेत. चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या बाबीबाबत संताप व्यक्त केलाय. त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी. नाशिकच्या मनमाड, नांदगाव, चांदवड परिसरात जो काल मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आपण मी आता एका मकाच्या शेतात उभा आहे. या ठिकाणी पूर्ण मकामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने या ठिकाणी जे होतं ते नव्हतं, जे पीक होतं ते सुद्धा आता पूर्ण या ठिकाणी निघून गेलेले आहे आणि शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नाही अशी स्थिती या नाशिक जिल्ह्यात सध्या झालेली आहे. तर आपल्याशी काही या भागातले देखील शेतकरी हे आपल्याशी बोलण्यासाठी. दादा, काय सांगाल तुम्ही आता या मकाबाई काल जो पाऊस झाला त्याच्यामुळे? गेल्या 15 दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड, नांदगाव, चांदवड, आमचा हा चांदवड तालुक्यातील शेवटचं गाव आहे शिंगव. त्या टोकाच्या गावामध्ये आज 15 दिवसापासून पाऊस चालू आहे. पण गेल्या 8 दिवसामध्ये उघडझाप असल्यामुळे काही लक्षात नाही आलं. पण काल शनिवार आणि रविवार इतका पाऊस झाला का अतोनात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास आज हा शेतकऱ्याच्या हातातून निघून गेला. आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आम्हाला पीक उभं करायला जितका खर्च लागतो का, आम्ही खायचं तरी काय नेमकं, आम्ही करून तरी काय करणार आहे. आम्ही इतके कष्ट करतो तरी आम्हाला काहीच फळ भेटत नाही. आम्ही करणार काय तरी. आम्हाला मोबदला हवाय.
एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना झालेल्या असून आता तरी मायबास सरकारने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकरी करत आहे. जय महाराष्ट्रसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक. आणि नाशिकमधल्या येवल्यात अतिवृष्टीचा प्रकोप झालाय. शेतकरी प्रचंड त्रस्त झालेत. अनेक ठिकाणी शेतकरी डोळ्यातनं आसवं गाळतायत. पिकं पाण्याखाली गेली आहेत. येवला तालुक्यात मुसळधार पावसामुळे अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शेतांमध्ये पाणी साचून राहिलंय. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. घाम गाळून उभं केलेलं सोयाबीन, मका, कांदा पावसाच्या तडाख्यात सापडले. पाऊस काहीसा उघडला तरी शेतांमधलं पाणी मात्र तसंच तुंबलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटलेत. आम्ही संपलोय आणि हातात काहीही उरलेलं नाही असे हताश उद्गार शेतकऱ्यांचे आहेत. एका बाजूला कर्जाचा डोंगर आहे आणि दुसरीकडे पिकांचं नुकसान आहे. या कात्रीत सापडलेला शेतकरी सध्या रडतोय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. येवला तालुक्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झालेले आहेत. आपण येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात आलेलो आहोत. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही या मक्यामध्ये गुडघाभर पाणी तुंबलेले आहे. आपण बघू शकता की अक्षरशः शेतकऱ्याचा तोंडचा घास या आलेल्या परतीच्या पावसाने हिरावला गेला आहे. आपल्यासोबत येथीलच काही शेतकरी काय सांगाल की पावसाने मोठं नुकसान झालंय? काल झालेल्या परतीच्या पावसामुळे लेंडी नदीजवळील आमच्या शेतामध्ये आज गुडघाभर पाणी आहे आणि जवळजवळ 14 ते 15 एकर मक्याचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. तरी तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी असे मी आणि आमचं जे कांद्याचं लागवड झाली होती 2 दिवसापूर्वी पूर्ण कांदे वाहून गेलेले, काहीच राहिलेलं नाही. जवळजवळ 10 ते 12 एकर मका आणि 10 ते 12 एकर कांदे पूर्णतः वाहून गेलेले आहे. काही अक्षरशः शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे, रडकुंडी आलेला आहे. आज तो मोठ्या आशेने आपल्या या सरकारकडे पाहतो आहे. म्हणून सरकारने त्वरित पंचनामे करावे, नाहीतर तात्काळ पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना जगण्याची आशा निर्माण करावी. आपल्यासोबत अजूनही काही येथील शेतकरी काय सांगाल की अक्षरशः मका पूर्णपणे भिजली आहे, कसं नुकसान झालं? हे बघा, आमचं हे जे शेत आहे हे पूर्ण पाण्याखाली होतं 2 दिवस. आणि 2 दिवस जो मुसळधार पाऊस पडला, या 2 दिवसामध्ये सर्व होतात नव्हतं केले आणि सरकारने ताबडतोब याच्याकडे लक्ष देऊन आणि आमची पिकाची भरपाई करून द्यावी एवढीच माझी सरकारला विनंती आहे. या आलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने नक्कीच येवला तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला असून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत जाहीर द्यावी अशी मागणी बळीराजा करताना दिसतंय. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. आणि मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम आहे. नाथसागर मधला विसर्ग पाण्याचा सुरू आहे, त्यामुळे गोदावरीच्या पात्राला फुगवटा आलाय. नाशिकमध्ये प्रचंड आव्हानात्मक स्थिती सध्या आहे. नाशिकमधल्या सगळ्या स्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी किरण गोटूर यांनी. काल नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता जे ओसरण्यास सुरुवात झालेला आहे. नाशिकच्या या रामकुंड भागामध्ये आहे. खरं तर काल खूप मुसळधार पाऊस नाशिकमध्ये सुरू होता आणि म्हणूनच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीला पूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला होता. दुतोंड्या मारुती सुद्धा संपूर्णपणे काल हे पाण्याखाली गेलेला होता, पण आज मात्र या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आहे. गंगापूर धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी काल जो मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होत होता तो आता कमी झालेला आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीला काल जो पूर आला होता तो आता कमी झालेला आहे. या संपूर्ण भागाच्या आसपासच्या या परिसरामध्ये सुद्धा काल आणि हे शिरलेलं होतं ते आता जे ओसरण्यास सुरुवात झालेलं आहे. या संपूर्ण परिसरामधले अजूनही काही छोटे मोठे मंदिर आहेत हे पाण्याखाली आहेत. आज सुद्धा गंगापूर धरणातून जवळपास 10,900 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे. फक्त गोदावरीच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून आज सुद्धा पाण्याचा विसर्ग हे चालूच आहे. पण पावसाची जी तीव्रता आहे ते कमी झाल्याने पूर हळूहळू ओसरण्यास सुरुवात झालेला आहे. आज सुद्धा नाशिक जिल्ह्याला जे ऑरेंज अलर्ट हे देण्यात आलेला आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास अजूनही टप्प्याटप्प्याने विसर्ग गंगापूर धरणात असेल किंवा वेगवेगळ्या धरणातून हे वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाचे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. आणि पुणे जिल्ह्यामध्येही उत्तर भागात विशेषतः पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोसळतोय, त्यामुळे तिथली परिस्थिती अजूनही बिकट आहे. मुसळधार पावसामुळे इथून वाहणाऱ्या घोड नदीनं रौद्र रूप धारण केले.
धोकादायक पातळीवरही घोड नदी वाहतीये. नदीच्या पुराचं पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले, त्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. या सगळ्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय अमोल दरेकर यांनी. गेल्या काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय. कुकडी प्रकल्पामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये कोसळणारा पाऊस, नद्या ह्या दुथडी वाहू लागलेल्या आणि या दुथडी नद्यांचं रूप रुद्ररूप पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की कॅमेरामॅनला मी दाखवू इच्छितो, या नद्यांचं रूप जर पाहिलं तर पात्राच्या बाहेर गेलेलं आहे आणि याचा परिणाम कुठेतरी नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. खरं तर या मोठ्या संख्येनं वाहणारं हे प्रवाहित झालेलं पाणी या ठिकाणी डिंबे धरण असेल किंवा वडस धरण असेल, या धरणातून येणारा पाण्याचा प्रवाह असेल. त्याचप्रमाणे कुकडी धरणातील येडगाव धरणाचा प्रवाह, विसर्गित झालेला पाण्याचा प्रवाह मिळून खरं तर ही नदी मोठ्या प्रमाणात वाहत असते आणि याचा परिणाम कुठेतरी नदी प्रवाहाच्या पाण्याच्या विसर्गावरती होताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात इशारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या ज्या जलमोटारी आहेत त्या खरं तर या नदी पात्रात असतात, त्या काढण्यासाठी काही शेतकरी या पाण्यामध्ये उतरत असतात. पण प्रशासनाच्या वतीनं पाण्याचा प्रवाह पाहिल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत असताना या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणी उतरू नये किंवा प्रवास करू नये असं प्रशासनाच्या वतीनं वारंवार सांगितलं जात असताना या नद्यांचा खरं तर पाण्याचा प्रवाह अजूनही वाढण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे. आणि मराठवाड्यातल्या पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन उगवलंय, कांदा शेतात सडलाय, फळबागा उद्ध्वस्त झाल्यात आणि परिस्थिती अत्यंत विदारक आहे. या सगळ्यामध्ये 10वी आणि 12वीची मुलं जी आहेत, जी बोर्ड परीक्षा देणार आहेत, त्यांना फी भरण्यासाठी सध्या पैसे नाही आहेत. त्यामुळे आता सरकारनं या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करावं अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. धाराशिवमधल्या भूम तालुक्यातल्या चिंचोलीमधल्या न्यू हायस्कूल इथल्या 10वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील यांनी. आपण इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आलो आहोत. आपण भूम तालुक्यातील चिंचोली येथील न्यू हायस्कूलच्या इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आहोत आणि हा जो वर्ग पाहू शकता, ही सगळी जी आहेत ना शेतकऱ्याची मुलं आहेत. खरं तर शेतकऱ्यांवरती सध्या वाईट वेळ आली आहे. पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. एकरातून 5 रुपयाचं उत्पन्न मिळणं देखील मुश्किल झालंय. मला सांग, काय शेतीची नेमकी परिस्थिती आहे? 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची फीस भरायची, काय सांगशील? ह्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे. जिकडे बघावं तिकडे सगळं पाणीच आहे. उत्पादन काहीच नाही आणि बोर्डाची फी माफ व्हावी ही माझी विनंती. खायला बोर्डाची परीक्षा भरायला पैसे सुद्धा नाहीत आणि काही दिवसांनी खायला सुद्धा काही भेटणार नाही. मुक्या माणसाचं सोडावं पण मुक्या जनावरांना सुद्धा घास नाही का काही सुद्धा नाही. अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे. रानात गुडघ्या इतकं पाणी आहे. वडिलांना काही मागायचं म्हणजे परीक्षा फी भरायची म्हणलं तर वडील म्हणतात आता मी कुठलं देऊ. आणि वडिलांना म्हणायची सुद्धा इच्छा होत नाही की आता वडील तरी कुठून देणार पैसे. शेतात काही सुद्धा राहिलं नाही. आता एक वेळ अशी येईन की माणसांना खायला सुद्धा काही भेटणार नाही. पण ते आता सगळं सोयाबीन हे सगळं धुवून गेले. घरामध्ये पाणी शिरलं होतं. घरातलं सगळं अन्नधान्य सगळं भिजून गेले. वह्या पुस्तकं हे सगळं आमचं भिजून गेले. घरात पाणी शिरलं होतं. अख्ख पाणी सगळं भिजून गेले घरामधलं अख्ख. हे सरकारला बोर्डाची फीस माफ करावी ही नम्र विनंती. सरकारनं निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण शेतकरी उद्ध्वस्त झालाय. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, चिंचोली, धाराशिव. आणि अतिवृष्टीग्रस्त असलेल्या अनेक गावांमधील सध्या हीच परिस्थिती आहे. कालपर्यंत सुद्धा पावसाचा जोर तसाच कायम होता. आज दिवसभरामध्ये मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, पाऊस थांबलाय का, नद्यांची पाणी पातळी किती आहे, सगळ्या संदर्भातला आढावा घेऊयात. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत मराठवाड्यातले संभाजीनगरचे आमचे प्रतिनिधी विजय चिडे आणि नाशिकहून आहेत किरण गोटूर. विजय, सुरुवातीला तुमच्याकडे येते. कालही पावसाचा जोर प्रचंड होता. आजची दिवसभरातली काय परिस्थिती? पाऊस थांबलाय का? शेतांमधलं पाणी विशेषतः उतरत नाहीये जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत. नक्कीच कविताजी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असलं, मराठवाडा असेल, या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याची पाहिली मिळाली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी देखील साचलेलं आहे. मात्र आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर पावसाने मराठवाड्यामध्ये विश्रांती घेतली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मात्र सध्या जर पाहिलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडी धरणातून तब्बल 2 लाख क्युसेसने जे आहे ते पाणी विसर्ग चालू आहे. त्यामुळे तब्बल 24 तासापासून हा विसर्ग अशाच पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आता नदीकाठचे जे गाव आहेत
ते देखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. नदीकाठच्या ज्या शेतजमिनी आहेत त्या देखील यामध्ये खरडून गेल्या आहेत. अनेक गावांना पाण्याने विखळा देखील घातलेला आहे. त्यामुळे आता प्रशासन या ठिकाणी काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या भागामध्ये पडत होता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते अतिवृष्टीचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरा एवढं पाणी साचलं होतं. त्यामुळे आता शेतकऱ्याचं सोयाबीन असेल, तूर, मूग, कपाशी या पिकाचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत होतं. सध्या जर पाहिलं तर तब्बल 12 तासापेक्षा अधिक कालावधी जो आहे तो झालेला आहे की पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जे आहे ते त्याच पद्धतीने असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सलग पावसाची हजेरी सुरू होती, त्यामुळे शेतजमिनीचं पोट जे आहे ते भरल्याचं पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आता शेतजमिनीमध्ये पाणी त्याच पद्धतीने साचलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर नदी नाल्यांना दुधडी भरून जे आहे त्या वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील शेतजमिनी ज्या आहेत त्या जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील तब्बल कालपासून आजपर्यंतची परिस्थिती बघितली तर 10,000 नागरिकांना जे आहे ते अडकल्याचे पाहायला मिळत होतं. त्यांचं स्थलांतर जे आहे ते करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये देखील पाणी शिरलं होतं. त्या ठिकाणच्या शेकडो कुटुंबांना जे आहे ते बाहेर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर हिरडपुरी असेल, आपेगाव असेल, अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे त्या गावातील नागरिकांना, कुटुंबांना इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेल्या प्रशासनाच्या वतीने त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती जिल्हा परिषद शाळा असेल, मंगल कार्यालय असेल, इतर भागातील पेट्रोल पंप असतील, हे संपूर्ण ताब्यात घेण्यात आलेले आहे. या नागरिकांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती अनेक भागांमध्ये करण्यात आलेली. सध्या जर बघितलं तर पैठणमध्ये पूर परिस्थिती जी आहे ती उद्भवल्याची आपल्याला पाहायला मिळते. सध्या पैठणच्या अर्ध्या भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे. कारण जायकवाडी धरणामधून जर पाहिलं तर मोठा विसर्ग जो आहे तो गोदावरीमध्ये सुरू आहे. आणि विसर्ग सुरू असल्यामुळे संपूर्ण पैठणच्या दुकानं असतील, घरं असतील, त्यामध्ये मोठं पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं. तब्बल 10 फुटापेक्षा अधिक पाणी जे आहे ते पैठण शहरामध्ये शिरलेलं आहे. त्यामुळे पैठणचे अनेक भाग जे आहे ते देखील पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर नदीकाठचे गावं ते देखील पाण्यामध्ये गेलेत. शेकडो गावांचे संपर्क जे आहेत ते यामध्ये तुटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अनेक प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मदत पुरवली जात आहे. सध्या जर पाहिलं तर शेतजमिनीचं देखील मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी सध्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, मूग जे आहे याचं मोठं नुकसान झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन होतं त्या सोयाबीनला आता सोयाबीनला कोंब फुटायला लागलेत, ऊस आडवा झालेला आहे. त्यामुळे नेमकं आता करायचं काय त्या शेतामध्ये हाही प्रश्न आहे. एकरांची 5-5 एकरांची वावरं साफ करायची असतील तर त्यासाठी आता पैसा आणायचा कुठून, हाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कारण एकीकडे संसार गेलेला आहे, दुसरीकडे शेतातलं पीक नाहीसं झालेलं आहे, खरीप हातातनं गेलेलं आहे, रब्बीला रोवायचं कसं, पीक घ्यायचं कसं, हाही मोठा प्रश्न आहे. तीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रातल्या पण किरण अनेक जिल्ह्यांचे, विशेषतः नाशिकला फटका मोठ्या प्रमाणावर बसलाय, अहिल्यानगरला फटका मोठ्या प्रमाणावर बसलाय, जळगाव मधल्या अनेक तालुक्यांना फटका मोठ्या प्रमाणावर बसलाय. आणि नाशिकमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या नद्यांची पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहेत. काय आत्ताची परिस्थिती आहे? पावसाचा जोर कमी झालाय का? पात्रांमधला ज्या पाण्याचा वेग होता तो कमी झालाय का? कविता, सुदैवाने पावसाचा जोर हे कमी झालेला आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा उत्तर महाराष्ट्रातील आणि नाशिकमधल्या नागरिकांना मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण गेल्या 2 दिवसांपासून अतिशय मुसळधार पाऊस हे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा असेल, भाजीपाला असेल, अशा पिकांचं जो आहे तो नुकसान झालेला आहे. जळगावचं जर विचार केला तर केळी आणि इतर शेतीमालांचं नुकसान झालेलं आहे. आणि नगरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काही भागांमध्ये पाऊस झाल्याने तिथे सोयाबीन, मका, कांदा, खरं तर अशा पिकांचं हे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे मोठं नुकसान मागच्या 2-3 दिवसांपासून जे पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे झालेला आहे. कालपर्यंत अगदी नाशिकचं गोदावरी नदी सुद्धा अत्यंत दुथडी भरून वाहत होती. कारण गंगापूर असेल किंवा जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून 24 धरणं नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. 99% अधिक पाणीसाठा आता या सगळ्या धरणांमध्ये झालेला आहे. त्यामुळे सगळे धरणं हे तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने गोदावरी नदीने अतिशय रौद्ररूप धारण केलेले होते. त्याच पद्धतीने दारणा असेल, कादवा असेल, अशा या तिन्ही नदी नाशिक जिल्ह्यामध्ये दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे आजूबाजू नदीच्या आजूबाजू असलेल्या काही परिसरामध्ये सुद्धा पाणी हे शिरल्याचं आपण काल पाहिलेलं होतं. कालच रात्री आपत्ती व्यवस्थापन जे आहेत राज्याचे गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये येऊन नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये सगळ्या या पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि माहिती घेतली. आणि त्यानंतर आज सुद्धा त्यांनी काही भागामध्ये जाऊन संपूर्णपणे दौरा केला आणि नाशिक असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानासंदर्भात माहिती घेतली. फक्त उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खरं तर याही परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. अद्यापही पंचनामाचे काम हे सुरू आहेत. कारण शेतात अजूनही पाणी जे ओसरले
उतरलं नाही, त्यामुळे पंचनामा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसामध्ये हे संपूर्णपणे काम होईल आणि त्यानंतर अहवाल जो आहे तो मुंबईमध्ये जाईल आणि त्यानंतर मदत आम्ही शेतकऱ्यांना देऊ अशा पद्धतीची घोषणा गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये केलेली आहे. एकीकडे विरोधक जे आहेत ते हेक्टरी 50,000 किंवा कर्जमाफी अशा 2 प्रमुख मागणी विरोधकांची आहे. त्यामुळे या सगळ्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आता सरकार काय मदत करतो, एकूणच कर्जमाफी करते किंवा ज्यात हेक्टरी 50,000 रुपये मदत सरकारकडनं केली जाते, हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण आता तरी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस हे थांबल्याने हे खूप मोठा दिलासा जो आहे तो नागरिकांना मिळालेला आहे. हा खूप मोठा दिलासा आहे, कारण जवळपास आठवडा होत आला पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. अतिवृष्टीचा फटका एकदा नाही दोनदा नाही, जवळपास 3 वेळा यातल्या अनेक जिल्ह्यांना पण 3000 पेक्षा जास्त गाव आहेत जी अजूनही अतिवृष्टीचा फटका सहन करतात आणि शेतीचं किती हेक्टर शेतीचं नुकसान झालं याची तर मोजदाद नाहीये. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व संकट आहे. पण तुम्ही दोघंही सांगताय की मराठवाड्यातला सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्रातला सुद्धा पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे, ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब आहे. आपण दोघांनी ज्या अपडेट्स दिल्यात त्याबद्दल किरण आणि विजय आपल्या दोघांचेही धन्यवाद. आणि 5चा पंचनामामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.